मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान केंद्रांवरती जोरदार तयारी। 16 जानेवारीला लागणार पालिका निवडणुकांचा निकाल। छत्रपती संभाजीनगरातल्या नारेगावात 2 उमेदवारांच्या समर्थकांमध्ये राड्यात 2 ते 3 जण जखमींना रुग्णालयात केलं दाखल। नवी मुंबईच्या खारघर आणि बेलापूरमध्ये सापडल्या पैशाने भरलेल्या बॅग पाकिटांवरती कुठल्याही पक्षाचं नाव किंवा चिन्ह नसल्याने चर्चांना उधाण। नवी मुंबईच्या ऐरोलीत आणि घणसोलीत हाणामारी, माजी नगरसेवकांच्या कुटुंबियांची तरुणांना मारहाण, तर भाजप सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक, काचा फोडत खुर्च्यांची तोडफोड। मतदानाआधी राज्यात अनेक ठिकाणी पैशांचा पाऊस। सोलापुरात भाजप उमेदवाराच्या मुलाने मतदारांना पैसे वाटल्याचा काँग्रेसचा आरोप, तर वसईत पैसे वाटपाच्या आरोपावरून जोरदार राडा। निवडणुकीत अचानक पाडू मशीनचा वापर का? राज ठाकरेंचा थेट सवाल, तर विरोधकांना पाडण्यासाठीच मशीन आणलं। राज ठाकरेंचा नव्या नियमांवरून सरकारवर घणाघात। मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याची नवीन प्रथा कुठून आली? तर सरकारला जे हवंय त्यासाठी आयोगाचं काम सुरू। उमेदवारांना घरोघरी प्रचाराची मुभा दिल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंची सडकोन टीका। आणि राज्यातील 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार, तर निकालानंतर भाजपच सर्वात मोठा पक्ष असेल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास। ऐरोलीतील माजी नगरसेवक MK मडवी, माजी नगरसेविका विनया मडवी आणि करण मडवींनी काही तरुणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। ऐरोली सेक्टर 16 मधील एका मंडळाच्या ठिकाणी जाऊन त्या मंडळातील युवकांना मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। मारहाणीच्या घटनेचं CCTV फुटेज समोर आलंय। घणसोलीत भाजप आणि शिवसेनेत हाणामारी झाल्याची घटना घडली। विशेष म्हणजे माजी महापौर सागर नाईक यांच्या समोर हा सगळा प्रकार घडला। दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवलाय। खारघरच्या सेक्टर 20 मध्ये पैशाने भरलेल्या बॅग आढळल्यात। मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। खारघर पोलिसांनी ठाण्यात संशयितांवरती गुन्हा दाखल केलाय। बेलापूर CBD इकडे 20 लाख रुपये पकडण्यात आले। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कोकण भवन सर्कलवर तपासणी करत असताना एका कारमधून 20 लाख रुपये हस्तगत केले। अमरावतीत महादेव खोरी भागामध्ये कारमधून पैसे जप्त करण्यात आले। याबाबत माहिती मिळताच पोलीस आणि निवडणूक आयोगाचं भरारी पथक घटनास्थळी पोहोचलं। पैसे नेमके कशासाठी आणले याचा तपास करण्यात आला। तळदेव परिसरात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला। लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली भाजपाचे प्रदीप छेडा, प्रकाश मोरे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप आहे। मात्र इमारतीमधील महिलांनी उलट प्रश्न केल्यानंतर या कार्यकर्त्यांनी तिकडून पळ काढल्याचं दिसून आलं। सोलापुरात भाजप उमेदवाराच्या मुलाने मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। प्रभाग 22 मधील भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलाचे व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करण्यात आले। प्रेम गायकवाड मतदारांना पैसे वाटप करत असताना पकडल्याचा दावा काँग्रेसनं केलाय। मुंबईच्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये उघडपणे मिक्सर वाटप केल्याचा प्रकार समोर आला। या विरोधात काँग्रेसचे उमेदवार प्रदीप चौबे यांनी आंदोलन केलंय। दहिसर पोलिसांनी या आंदोलनादरम्यान त्यांना ताब्यात घेतलं। मतदानाच्या आधीच धुळ्यामध्ये वातावरण तापलंय। धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना उमेदवार ऋषिकेश मोरे यांच्या घरावरती हल्ला करण्यात आला। घरावरती दगडफेक करत खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली। दहशत निर्माण करण्यासाठी भाजपाच्या उमेदवाराच्या पतीसह समर्थकांनी घरावरती हल्ला केल्याचा आरोप जिल्हाप्रमुख मनोज मोरेंनी केलाय। अहिल्यानगरमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून झालेल्या वादातून तुफान हाणामारी झाली। भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। मारहाणीच्या या घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले। माजी आमदार रमेश कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकलाय। रमेश कदम यांनी प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत पवारांची साथ सोडली।
महापालिका निवडणुकीतही भाजप सर्वात मोठा पक्ष होणार असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय. मुंबई महापालिका महायुतीच जिंकणार, तसंच राज्यातील 27 महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होणार असंही फडणवीस म्हणाले. कल्याणमध्ये उभाटा उमेदवाराचा एआयद्वारे बनवलेला बनावट व्हिडिओ व्हायरल झालाय. प्रभाग 6D मध्ये शिवसेना उमेदवार संकेश भोईर यांचा बनावट व्हिडिओ व्हायरल झालाय. जाणीवपूर्वक प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांनी रचला हा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. एरवी देवदेवतांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठाकरे बंधू मुंबादेवीच्या दर्शनाला गेले होते असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे बंधूंवरती निशाणा साधला. मुख्यमंत्री प्रचार संपल्यानंतर जनतेच्या कामासाठी आले असं म्हणत त्यांनी फडणवीसांचं कौतुक देखील केलंय. मुंबई पालिका निवडणुकीत संघ पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रचार करणाऱ्या दोघांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केली आहे. राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून संघाने ही मागणी केली. धुळ्यात शिवसेनेच्या उमेदवाराच्या घरावर हल्ला झाल्यानंतर आमदार मंजुळा गावित यांच्यासह जिल्हा प्रमुख तुळशीराम गावित यांची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हल्ला करणाऱ्यांवरती तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान केंद्र क्रमांक 7 वर मतदान केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे. पिंक बूथसह मतदान केंद्रात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. धुळे महानगरपालिकेसाठी एकूण 507 मतदान केंद्रांवरती मतदान पार पडणार आहे. धुळे शहरातील तब्बल 4,30,487 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रांची दयनीय अवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या शौचालयांमध्ये पाण्याचा अभाव आहे, तर शौचालयाचे दरवाजे आणि पत्रे तुटलेल्या अवस्थेत असल्याचं पाहायला मिळालं. विश्वपरळीक ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाची विशेष अलंकारिक महापूजा साकारण्यात आली. प्रभू वैद्यनाथांच्या चांदीचे अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. अलंकारिक महापूजेमुळे चरणस्पर्श दर्शन हे बंद करण्यात आले. सिल्लोड इकडे आमदार अब्दुल सत्तार यांनी मकर संक्रांती निमित्ताने पतंग उडवत नागरिकांना शुभेच्छा दिल्या. सर्वांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. कल्याण पूर्वतील शिवाजी कॉलनी परिसरात कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलं. महिलांनी डोक्यावरती कलश घेत भक्तिभावाने यात्रेत सहभाग घेतला. लहान मुलं, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. ये साइड में आ जाओ, ये साइड में।